आमदारांना एक पत्र देतोय, त्याच्यात निकालपत्र जोडून देतोय आणि मागणी करतोय. परंतु एकीकडे सुनील केदार, राहुल गांधी यांच्या वेळेस ज्यावेळेस न्यायालयाचा निकाल लागला त्यावेळेस अर्ध्या एका तासात संपूर्ण ही प्रोसेस कंप्लीट होते. परंतु आता कसं आहे की महाराष्ट्राच्या अध्यक्षांना निकालपत्र मिळायला थोडासा उशीर होतो. त्याचं कारण समजत नाही मला. ते स्वतः वकील आहेत आणि त्यांचा वकिलाचा अभ्यासही दांडगा आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी. आम्ही त्यांना काही सांगायला नको. खरं तर तुम्ही राहुल गांधींना घरी पाठवलं, तुम्ही सुनील केदारला घरी पाठवलं, अनेक असे तुम्ही कारवाया केल्या आणि इथे मात्र आम्हाला निकालपत्रच मिळालं नाही. माझ्याकडे निकालपत्र आहे, मी आता त्यांना ते निकालपत्र नेऊन देणार. सर आजच्या संपूर्ण बैठक आणि त्याच्यात महत्वाचं काय झालं तर काल एक पत्रकार परिषद घेतली माणिकराव कोकाटे, आणि ज्यांनी ही केस केली होती ते माजी राज्यमंत्री आणि वंजारी समाजाचे मोठे नेते तुकाराम दिघोळे यांचा त्यांनी अरेतुरे उल्लेख केला. आणि त्यांची आज डेथ अॅनिव्हर्सरी आहे, आज त्यांचा स्मृतिदिन आहे दिघोळे साहेबांचा. एखाद्या वयोवृद्ध आपल्यात नसलेल्या माणसाला अरेतुरे म्हणणं हा फक्त सत्तेचा माज असतो. म्हणजे तुमचे संस्कार दिसतात त्याच्यातनं. ए तुकाराम एका शब्द झाले का? खरं तर त्यांनी पूर्ण कुटुंबाची माफी मागायला पाहिजे. आज त्यांच्या घरी श्राद्ध असेल, काय असेल, जे काय आठवणी असतील, अशामध्ये एक असा ठीक आहे राजकीय वाद होते, पण त्यांनी पुराव्याने सिद्ध करून दिलं की तुम्ही चुकलेले आहात. अशा माणसाला अरे अरे असं बोलणं बरोबर नाही, संस्कृतीला धरून नाही. तर आजच्या या संपूर्ण कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विरोधी पक्ष नेते येणं अपेक्षित होतं, पण ना खालच्या सभागृहातल्या वरच्या सभागृहात कोणी होते नेते ते तुम्ही सोडलं तर कोणीही आम्हाला पाहायला मिळालं. अंबादास दानवे सुद्धा आलेले नाहीयेत. उबाटा गटाकडून एकही उमेदवार जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला नाहीये. आता प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून यायला हवी. आमच्यातले जयंत पाटील साहेब हे VSIच्या बैठकीत होते. त्यांनी फोन केला, त्यांनी मला सांगितलं की हे विषय काढायचे आहेत. आमच्या दोघांमधल्या समन्वयामुळे आम्ही पक्षाच्या वतीने पत्र द्यायची ठरली, आणि जी पत्र दिली आहेत ती जितेंद्र आव्हाडांनी दिली नाही, तर पक्षाच्या वतीने पक्षाचा नेता म्हणून मी दिली आहे.